आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जुजबी चषक 2023 मध्ये। जुजबी चषक 2023 इथे ट्रॉफी गालावर मिळते आणि त्यांचं नशीब फुटतं, त्यांना जुजबी हातावर मिळते। त्याने किती पण काहीतरी केलं तर याला जुजबी हातावरच मिळते। आणि या चषकाचे स्पॉन्सर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे प्रसाद ओ। मी परत आलोय। मी 2 शेड्यूल आलोय, त्याच्यानंतर 2 शेड्यूल मी नाहीये, त्याच्यानंतर 3 शेड्यूल दशरथला ऍडजस्ट करायला सांगितलंय, त्याच्यानंतर ए भाई बास नाही मी आपलं सांगून ठेवलं सरांना, कारण कसं आहे सर तुम्ही नसता तेव्हा आम्हाला चुकल्यासारखं वाटतं। फक्त ही सवय आम्हाला लावू नका, कारण तुम्ही जर आता मध्येच आला तर मग आम्हाला चुकल्यासारखं वाटतं। तर आता या जुजबी चषकात आता होणारा सामना दाढी मिशीवाले 11 विरुद्ध आप्पा 11 झिंगे झिंगे। आप्पा 11 झिंगे झिंगेचा कर्णधार सावत्या माने आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी आहे मंदार मांडवकर। माझी मिमिक्री माझा कॉन्फिडन्स। आणि दाढी मिशीवाले 11 ह्यांचा कर्णधार पृथ्वी प्रताप स्वतः मैदानात। पृथ्वी प्रताप ह्याने आधीच्या 2 सामन्यात सलग 2 सेंचुरी मारलेल्या आहेत, त्यामुळे या सामन्यात त्याने सेंचुरी केली तर सेंचुरीची हॅट्रिक होईल आणि त्याची साथ देतोय मी बाई स्वातीचा नवरा खेळतोय फेम दत्तू मोरे। स्वाती हे बघ हे अंपायर आहेत। ठेव ना अख्खी अमेरिका दाखवली तिला व्हिडिओ कॉलवर, अख्खा युनिव्हर्सल स्टुडिओ दाखवला, आता ग्रीन व्हॅली स्टुडिओ दाखवतोय मरायला। ठेव ना स्वाती ऐक ना, याला काम नाही, तू डॉक्टर आहे, सांभाळ ना हॉस्पिटलचं, ठेव ना। तर या ठिकाणी आता सामना सुरू करायचा आहे। आप्पा 11 झिंगे झिंगे ह्यांनी हॅडल चल घे कॉमेंटेटर अंपायर काय रडतात काय लोक? त्यांचे कोच आहेत ना आप्पा धरपकडकर, 5 दिवसापूर्वी अचानक वारले। काय बोलतो? हो। अरे कसं काय वारले रे? ते काय झालं, फास्ट बॉलिंगची प्रॅक्टिस चालू होते, आप्पा बाजूला स्ट्रेचिंग करत होते, एकाने ऑफ स्पिन केला। बोल्ड त्याच्या आठवणीत ते रडतायत। बाई अरे भाई आता मला ऍक्च्युली खरं तर पहिले सॉरी, कारण मला माहित नव्हतं भाई। मला आत्ता अंपायर बोलला की आप्पा गेले, कोच तुमचे फेमस होते, मग सगळे बोलायचे अरे धरपकड कर बोलायचे सगळे। वाईट झालं पण भाई मी आहे, म्हणजे आमची अख्खी टीम तुमच्या दुःखात सहभागी आहे भाई। तुम्ही असून काय फायदा, आमचं दुःख आम्हालाच माहिती। आय नो यार, आपण आम्हाला घडवलं, बनवलं, शिकवलं, लेग स्पिन, ऑफ स्पिन सगळं त्यांनीच शिकवलं। आपण क्रिकेटला आणला भाई काय आपण क्रिकेटला आणला भाई ये भाई काय बजो काय आम्हाला आपण सगळं शिकवलं, पण छोटा रिटायर्ड हर्ट झाले। म्हणजे काय रिटायर्ड हर्ट झाले। अच्छा भाई एक छोटा प्रश्न आहे भाई, मला माहित नाही, पण तू असं का बोलतो? नाही त्या दिवशी त्याला एक कॅच आला होता, बॉल जी काय उच गेला नाही, ह्यानं नुसतं वर बघितलं आणि एवढंच केलं, आयगो बॉल जी काय रापकन जिभाव पडलाय, ह्याची शिलाई जिभावून जीभ खाली। बापरे, हो का? जीभ सोडली गाड्यानं, बॉल नाही सोडला। ठीक आहे यार, पण हे असं का करतो हा? हे असं नडतो काय? नीट बोलतो, रडतोय। ठीक आहे भाई सॉरी, पण हे बघ भाई काय ना, मी बोललो ना आमची अख्खी टीम दुःखात सहभागी, वाईट झाला। हो खूप लोक बोलले आप्पा धरपकड कर, बोलले सगळे, पण भाई मॅच खेळली पाहिजे ना यार भाई, गेम इज गेम। मित्रा यार मी दुःखात आहे पण खेळलं पाहिजे भाई, आपल्याला बरं वाटेल भाई मी पण आहे दुःखात तुझ्या। भाई खेळा भाई आप्पा के लिए खेलो यार मेरी जान। चल यार चल
चल आप्पासाठी खेळणार Yes. आप्पासाठी जिंकणार येस चल भाई. आप्पासाठी खेळायचं आप्पासाठी जिंकायचं. आप्पा इलेवन आप्पा इलेवन चल चल स्वाती सुरू होते नंतर बोलतो. बाय बाय बाय. तुझी कॉमेंट्रेटर आहे ती, थर्ड अंपायर आहे तुझा ती. ठेव फोन. याचा फोन घे. नाही 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 स्वाती बदाम बिदाम पाठवत असते मी नाही देणार. अरे खेळ ना यार. तर या ठिकाणी मध्ये थोडासा कंटेंट सादर झाल्यानंतर आता आपण मॅचला सुरुवात करूया. तर या ठिकाणी रोहित माने या 7-8 बॉलांचा रनअप घेऊन येतोय आणि गार्ड घेतोय पृथ्वी प्रताप. ते म्हणतात ना माझ्या कमरेला दोरी का बांधतो रे. ए काय आप्पांना लटकावलाय कमरो. हा, बॉलिंग टाका येईन की नाही हा, पहिला आप्पांच्या पाया पडीन हा, फुलं टाकीन हा. शेंदूर टाकीन. अगरबत्ती नको खोचू. हा. ए, ऑड दिसतंय. भाई चल ठीक ठीक आहे हरकत नाही, चल. अरे भाई, भाई, चल, चल. ऑड दिसतंय ठीक ते. आहे चल, चल. बर बाय. ह्या ठिकाणी अत्यंत शोकाकुल परिस्थितीत सामन्याची सुरुवात होते. पहिला चेंडू रोहित माने राईटमवर मारा गेला पृथ्वी प्रताप याला आणि रोहित माने या ठिकाणी आलेला आहे. टाक बॉल. टाक ना. कुठे एका जागेवर थांबणार आप्पांना कशाला फिरवतो इकडे तिकडं. हा सॉरी हा घ्या आप्पा. आप्पा भाई ऑड दिसतंय. आप्पा कुठे गेला तुम्ही. हा बरोबर आहे. आज जर तुम्ही असता की नाही ह्या भिकार तोंडाला कसं आउट करायचं सांगितलं ए, तुम्हाला. मला कशाला मध्ये घेतो. आप्पा चावत्या नको नानू नको नानू नको नानू चावत्या. यार प्लीज यार रडू नका यार. पिच ओलं होईल मॅच कॅन्सल होईल यार. आपण वाईट वाटेल चला शांत व्हा शांत व्हा. पटकन सामना सुरू करायचा आहे. चलो चलो. राईटमवर सावत्या माने 7-8 पावलांचा रनअप आणि आता सामना सुरू होतोय. सावत्या माने या ठिकाणी आप्पा मला सोडून गेले आप्पा. आप्पा 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 सोडून कशाला गेला मला. आप्पा सोडून जातो आमचं क्रिकेट खेळायचं. ऐका ना ऐका ना अरे ऐक ना आप्पा गेलेत लिगामेंट जाईल रे. आप्पा भाई अरे याला आवरा ना यार. याला आवरा ना, सॉरी please. सॉरी सॉरी. अरे यार सावत्या तुला बोलवतो याला बिना पट्ट्याचा सोडू नका यार पिसाळतो. याला अंपायर इकडे इकडे. भाई भाई ए भाई भाई काय आहे हा कोण आप्पाचा पोरगा आहे काय. नाही मग हा कोण आहे. तो असतो. शोकसभा असेल मग ती घरात असू दे ग्राउंडवर असू दे तो असतो. अरे बाप मेल्यासारखा रडतोय बे तो. चल ना त्याला त्याच्यात पैसे मिळतात. चल चल ना भाई. चल, ऐक चल, ऐक चल, ऐक चल, भाई भाई चल. ए भाई चल ना. ए चल ना खेळूया ना. हा ए भाई चल चल ना भाई 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 एकदा माझ्याकडे चल. बॉल टाक ना बॉल टाक ना. खेळायचं. हा खेळूया खेळूया खेळ चल. चल 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 मूड 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 स्वाती चल मूड मूड. अरे भिकाऱ्या घरातली वाक्य ग्राउंडवर बोलतोय तू. शांत बस. चल ना भाई ए चल. ए भाई उठ ना भाई उठ ना यार. चल ना यार. चला, चला. याच्यात वेळ चालला. उठ ना भाई कर ना भाई, फिल्डिंग. शांत, शांत. सेंचुरी मारायचे भाई आज मला हॅट्रिक होईल. ए भाई उठ ना चल उठ. आहे मी दुःखात नाही मी विकेट कीपर आहे. मला वाटलं दुःखात बसला. चल भाई चल चला चला. भावड्यांनो आप्पासाठी खेळायचं आप्पासाठी जिंकायचं. आप्पा इलेवन जिंगे जिंगे. चल चल जिंका जिंका आप्पासाठी जिंका. कमाल एवढं कमाल खेळा ना भाई. मला हरवा. चल. ते म्हणतात ना जिचा बूट हरवला तिचं नाव सिंड्रेला. आप्पाचा फोटो आलाय माझ्या कमरेला. भावड्यांनो आप्पासाठी खेळायचं आप्पासाठी जिंकायचं. आप्पा इलेवन जिंगे जिंगे. भाई ऐक भाई कडक खेळा. पाया पडतात तुमच्यावर. खतरनाक खेळा भाई. मेरी जान सोच ना. ए काय ए
आपणसाठी खेळणार, आपणसाठी जिंकणार. पहिलवान हु हा हु हा. पहिलवान चल खेळ ना भाई. मी केलं सगळं तुझ्या वाटणीत. मी केलं भाई. आप्पा बघत असेल यार वरून. हा आता तुम्ही इथे नाही, आप्पा पण वरती असेल ना. वरनं आप्पा अशी मॅच बघत असेल ना भाई. चल ना त्यांच्यासाठी खेळणार चांगलं. हा बरं वाटेल त्याला मॅच जिंकला तुम्ही लोक तर. चल ना. चला चला या ठिकाणी सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. राईट वर मारा करेल सावत्या माने. पुन्हा एकदा 7-8 पावलांचा रन. पृथ्वी प्रताप रेडी. आप्पा अरे बापरे बरे आहेत ना? जेवलात? आय लव्ह यू. आपा बीपीची गोळी खाल्ली का आपा? आप्पा काय लगा असा असा असतोय तो कुठं? हा कुठे गेलाय सोडून? लगा तुमची जागा कोण घेणार इथं आता? श्रेमा घेणार का मंदार घेणार? नाही अप्पा, मी कधी तुमची जागा घेणार. आपण त्यांना होता ना डायरेक्ट धानवता इंजिन कोण होईल. तुमचं कोण कसं होणार? थुकेल आप्पा तोंडावर. हा, करतोय. हा. कर. तू बोलला आणि आपण वरनं तुला रिप्लाय दिला. हा? कर. हा? मरायला करतोय. सगळ्यांना मरायला वरती बघून बोलायचं तर मग त्याच्या कमरेला कशाला बांधलाय आप्पा? हसू नको. तुझाच झालाय डोनाल्ड डाक मागातपासनं. हसतोय. हे यायला कोण कुठचा फालतू आप्पा मेला त्याच्यासाठी ही 4 लोक मागे ठेवून गेलाय. या बाई दाखवतो बाई. हे थांब. आपल्याला काय बोलायचं नाही. हे थांब. काय बोलतो? जास्त बोलतो. थांब भाई थांब. ते म्हणतात ना तुझ्या उसाला लागेल कोला. तू आप्पाबद्दल डायरेक्ट बोलला. तुला कळला. काय? अरे यार तुझं एक तर आम्हाला नाव माहित नाही. लपडी करशील, ह्याला बोसकशील, पोलीस आम्हाला पकडून येतील. कळलं तुला? लपडी नको करू. आप्पा पण नाहीत आम्हाला वाचवायला. आपा बद्दल बोलला म्हणून बोललो. भाई चुकून अरे बोललो पण भाई म्हणून- मी. यार मला मॅच खेळायचे म्हणून बोल. अरे काय थांब थांब थांब. आम्ही स्टंप लावतोय. थांब. हा, चला. त्याच्यात ठोक. भाई ऐक ना भाई मी सॉरी बोलतो सगळ्यांना. ठीक आहे चल ना भाई या ना आपापल्या जागेवर उभा राहा ना प्लीज प्लीज. ए भाई चल ना ये ना भाई. भाई चल ना खेळ ना भाई. पाया पडतो यार. माझी परत मॅच आहे यार. 10 ओव्हरच्या मॅच आहेत आपल्या फक्त. 2 इनिंग 20 ओव्हर. भाई चल ना मला नंतर टुर्नामेंट खेळूया ना. चल ना. हा भाई कडक खेळा. एवढं कडक खेळा ना भाई. मला हे आप्पा 11 झिंगे झिंगे हु हा मी करतो. चल भाई चल चल सुरू कर. चल हा चल भाई चल. आणि या ठिकाणी राईट वर मारा करेल सावत्या माने. आणि पहिला चेंडू टाकतोय सावत्या. आप्पा छायला आप्पा आहेच काय अजून. आणि पृथ्वी प्रताप आउट. ए चिडले ए अंपायर. ए अरे चिडले हे लोक चिडले आता. पंचांची वाद संघबाद. अरे भाई अरे आता सांग ना तू चिडला भाई. आप्पांची शपथ यार. तुला आप्पा बोल ना. तू आला पुढे बोलला आप्पा म्हणून मी वरती आलो ना बघायला काय चाललंय वरती. आप्पा काय तुमचा कोच आहे? नाही भाई कोणाचा पण कशाला मामला बघितलं वर मग? अरे तू बोल सांग ना भाई यार. सांग ना म्हणजे तू तुझ्या बॅटिंग वर फोकस कर ना. तुला वर गाडी कशाला बघायचे? ए ए हा बोलतो. हे मला गंडावला रे भाई. मला तू भाई चिडलेत. भाई चिडलेत. स्वतः बोलता पण येतात आणि आप्पा पण नाही वरती. तुम्ही ग्राउंड सोडायचंय. तुम्ही आउट आहे. दत्त्या बोलणार मी आउट नाही भाई. मला हॅट्रिक करायचे. बोल ना यार भाई. बाई स्वाती बरोबर बोलते. अति घाई संकटात नाही. सगळ्या घरचं इथे नको बोलू. भिकाऱ्या सगळं स्वाती बोलते तर तू माईक कशाला लावतो? ते म्हणतात ना यांनी तुला गंडवला म्हणून आम्ही स्वातीला माईक लावला. तुझ्या बाजू चल चल. बघायला गेलं तर अजिबात क्रिकेट न खेळता तुम्ही तुफान फटकेबाजी केलीत. 85 अर्थात मस्त. प्रसादा भयानक इंटरेस्टिंग आणि भयानक एनर्जेटिक परफॉर्मन्स होता आणि टेरिफिक टीमवर्क होतं. दत्तू तुझ्या नावाची चाळ आहे. इतकाच अभिमान. तुझी सुविद्य पत्नी डॉक्टर आहे हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला. आणि आय होप त्यांच्यावरचे सगळे पंचेस ते अत्यंत स्पोर्ट्समन स्पिरिटनीच घेत असतील. मला खात्री आहे. त्यांच्या स्पिरिटसाठी टाळ्या वाजवूया. स्वातीसाठी जोरदार टाळ्या.
टेरिफिक. बनेश, रमेश, प्रथमेश लाजवाब केलंस तू. सावत्या मस्त मस्त. मंदार मजा आणलीस तू. पीपी फॅन्टॅस्टिक. अफलातून टीमवर्क होता, अफलातून. फार मजा आली. सई कडक परफॉर्मन्स. जेव्हा जेव्हा या मंचावर मॅच होते तेव्हा तेव्हा आम्ही सुखावतो आणि युनिटी दिसली मला याच्यामध्ये, या परफॉर्मन्समध्ये. तुम्ही माणूस म्हणून पण आणि आर्टिस्ट म्हणून पण, आणि अशी युनिटी आमच्यापर्यंत खूप कमी वेळेला पोचते, ती आज पोचली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, वी आर प्राऊड ऑफ यू. मजा आणलीत बॉईज, व्हेरी वेल डन. मंडळी, आपल्या सगळ्यांचा लाडका गतिशील वेगेपूरकर आज दिवाळी निमित्त आपल्या भेटीसाठी सज्ज झालाय. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा. स्लो अँड स्टडी कॉमेडी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत विनोदा चिडबळकर, प्रसाद खांडेकर, हास्य महारथी समीर चौगुले आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नमस्कार मंडळी. फास्टर्स अँड मूव्हर्स, सूट सूट सुसाट, आपण आहोत अफाट. या आपल्या कंपनीच्या दिवाळी स्नेह मेळाव्यामध्ये मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गाईज, दिवाळी इज जस्ट सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, अँड यू ऑल आर लुकिंग लाईक अ वाव. आय मीन जस्ट लुकिंग लाईक अ वाव. या ओके ओके, मी फार वेळ न घेता पटकन मुद्द्यावर येते. सो आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके. गेस गेस करा, गेस करा, गेस गेस. नाव सांगा, नाव. तुम्ही गेस करा, त्याशिवाय मी त्यांना बोलवणार नाही. गेस करा. येस येस, आपल्या सगळ्यांचे लाडके, आपल्या मनातले हृदयातले हास्य सम्राट. नाव सांगा, नाव सांगा, नाव सांगा. ए नाही, नाव सांगायचं, त्याशिवाय मी बोलवणार नाहीये. ओके ओके फाईन. येस, करेक्ट गेस केलेला आहे. आपल्या सगळ्यांना आवडणारे, आपले आवडते लाडके हास्य सम्राट श्री नटराज यांच्यावरती प्रसन्न आहेत असे, आपल्या मनात घर करणारे असे लाजवाब कलाकार समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. समीर चौगुले. सर, मी बोलवणारच होते. तुम्ही हो, पण इंट्रोडक्शन एवढं द्यायचं काय? मी उत्सुकता वाढवत होते त्यांची, त्याच्यामुळे जरा पुढे पुढे चला. काय हे बघा, नेहमीप्रमाणे मला जायचं आहे. माझं फ्लाईट आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे प्लीज लवकर करा. 15 मिनिटं दिलेली आहेत. लवकर. फार आपल्याला करायचंच नाही. काय करणार सांगा मला, आज काय काय होणार आहे? आता तुम्ही आणि आमच्या कंपनीचे जे मालक आहेत, म्हणजे त्यांचे जे सुपुत्र आहेत, म्हणजे आमचे धाकटे मालक, ओके, तुम्ही दोघांनी मिळून शुभेच्छा द्यायच्या आहेत. अच्छा, दिवाळीच्या. हरकत नाही, ते देऊन टाकतो. आणि त्याच्यानंतर मी आपण एक प्रतिकात्मक स्वरूपात सत्कार करणार 2 जणांचे. होऊन जाईल. ते झालं की मग तुम्ही चालेल. येस येस येस. ओके, तुमचं खूप खूप स्वागत आहे समीर चौगुलेजी. आज झालं ते सगळं झालं. पुढे पुढे. असं कोणीतरी म्हटलंच की एक दिग्गज कलाकार जेव्हा हसीन शाम रंगीन खड्ड्यात गेला, तो कोणी म्हटलं तर खड्ड्यात गेला. आपण पटापट सुरू करूया. आज टेरिफिक मी चला लवकर. तर कार्यक्रमाची सुरुवात मंडळी आपण हे सकारात्मक रॉकेट आकाशात उडवून करणार आहोत. तर हे रॉकेट उडवण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करणार आहे आपल्या सगळ्यांचे लाडके, आपले धाकटे मालक गतिशील वेगेपूरकर. या सर, या.
माणूस आहे का विंचू आहे? Just एक. असं कुठं चालतो? नाही sir. असा फक्त अहो, विंचू- sir, कसं वाटतंय हा, असं नाही चालत हे बघ काय असा का चालतोय हा? पण मला कळत नाही हे का असं करतात. सर आमचे धाकटे मालक असेच आहेत असेच आहेत म्हणजे ते जरा स्लो आहेत सर. हे जरा स्लो नाही आहेत, हे जरा स्लो आहे. लक्षात आलं का? अरे बापरे, नमस्कार. तेरी ए काय? कैसे है? हा. नमस्कार. अरे बापरे, हे बोलतात पण स्लो एकदम. अरे बापरे. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? म्हणजे हे काय करताय? अहो तुम्हाला मिठीसाठी बोलवत अरे येऊ. संपली नाहीये. येस थँक्यू. हा सोडत नाही. अरे थोपटू नका, बाहेर पडलो मी. थोपटताय काय माझं? बाहेर पडलो मी, थोपटू नका. झालं बाहेर पडलो. नमस्कार. वा 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 येस 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 वा वा मंडळी, आपण बघताय हे दृश्य किती हे दृश्य किती विमानात हिंग. कुठला विमानात हिंग विकताय? विहंगम. विमानात कुठे हे हेंग हेंग? कुठला विमानात हिंग हे विकताय? आहे दृश्य अतिशय. विहंगम एवढंच आहे. वेळ कशी पटकन जाते आपल्याला कळतच नाहीये. झालं मी सांगितलं विहंग. सर, मी विहंगम. सांगितलं सर. चल चल लवकर, मला खरंच वेळ नाही. तर आता आपण सकारात्मकतेचं रॉकेट इथे उडवणार आहोत. हरीश उदबत्ती. येस 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 मी देतो. येस येस हात नका करू, हे द्या मला, उदबत्ती द्या. येस येस माचिस घ्या ना. घ्या घ्या. अरे हे करा ना. अरे काय द्या सर. या शाबास. चलो या. काय चला या क्या पट लास्ट वॉर्निंग फॉर समीर चौगुले. म्हणजे जास्त लवकर या चल. हो. काय कोयबा खेळताय, लांबून मारताय, गोट्या खेळताय का? असं एवढं जोरात करू नका. चला लवकर. चला. हा लागला. चल. वा उदबत्ती इथे पेटलेली आहे. रसिका मस्त मजा येणार आता. चला. झालं ते. शाबास. चला या. द्या. घ्या. येस घ्या ना. पकडा. ओके. चला पटा. घाई करा. काय मला जायचंय. लवकर. ते हा ते आहे. तर त्याला तुम्हाला लावायचं आहे. रॉकेट आहे. काय येतोय? हो येस. चला. चालला विजय सेतुपती चालला. अरे मग गरज होती का टाकायची? आपल्याला चष्मा आहे, तो कशाला स्वॅग मध्ये टाकायचा? तो दिसत नाही आपल्याला. मगाशी गॉगल होता, तो चालला. घाला. चला. अरे भेटलो मगाशी. काय नाही, आपण झालं आपलं बोल. खूप वेळ लागतो. 1 मिनिट, खूप वेळ लागतोय. हा चला या इकडे घ्या. अहो मागे राहिलंय, मागे. अहो नाही, मागे राहिलंय हे. अरे देवा. हा तेच म्हणतोय मी. स्पीड एवढा होता कळलंच नाही. अरे हे मागे घेतलं मी. एकच पाऊल गेलाय. तुला असं वाटतंय पुढे गेलात? असं नाहीये दादा. प्लीज अरे जायचंय दादा. प्लीज लवकर करा. खरंच महत्वाचं आहे. मला कळतंय सर. चला प्रेक्षक. चला. नाही लागलं. कुठे लागलाय अजून? अरे लागलंच नाही अजून. तिकडे कुठला पळा करताय? नाही असं नका. या. मला वाटलं लागलं. अरे चल रे तिकडे.
चला ना, असं काय करता तुम्ही? असं नका ना करू. चला ना, मला जायचंय ना. सर 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 हा मी करतो. नाही जस्ट एक फ्रेंडशिप मध्ये जरा हे केलं तर चला. तुम्ही माझा एक स्लोमो व्हिडिओ काढाल? तुझा? अरे देवानेच तुला बनवताना स्लोमो मध्ये बनवलंय. त्याचा मी अजून स्लोमो मध्ये व्हिडिओ काढू? वेळ लागले काय? माझं ना झाली 15 मिनिटं झाली. मला जायचं आहे. माझं मानधन मला द्या, मी निघतो. प्लीज घेऊ मी. कार्यक्रमाच्या शेवटी मानधन तुमचं हेच देणार आहे हेच चुकतं माझं. दरवेळेला अडकलेला असतो मी. दरवेळेला अडकलेला सर. असतो. थोडाच वेळ सर, कशा लोक शेपूट राहिला, हत्ती केलाय. काय? चल चल चला चला चला. जबरदस्त. ये होई ना बात. सर का जबरदस्त. येस. ओ हो हो. ओ गॉड. उडाला. चला चला. ठीक आहे. काय रे काय? बापरे. चला चला झालं ना आता हे. चला चला ठीक आहे, सकारात्मकतेचं रॉकेट उडालेलं आहे. तर आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आता आपल्या सगळ्यांना खुद्द समीर चौगुले दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत. हो, हो. सर तुम्ही 2 शब्द आमच्या कर्मचाऱ्यांशी. माईक माईक दे लवकर दे माईक. या लवकर. हात नका मिळू रे. माईक दे ना यार. तर दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि इकडे कपडे घाला ना छान छान खा. चला 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 चला. येस येस झालं झालं. एवढंच. नाही नाही, मला बॅलन्स करावं लागेल थोडंसं, त्यामुळे हेच आहे. झालेले आहेत. तर आता गतिशील सर आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्याशी बोलणार आहेत दिवाळी निमित्त. चला चला पटा. चला. येस येस. ओहो चल. नमस्कार. कसं बघतोस? एक कोण रे? मी होतो ना रे. माईक दिला ना म्हणून ऐकू जातोय ना. बघा ना, बोला ना जरा. बोला. या दिवाळी निमित्त तसा घे ना शुभेच्छा. वा निमित्त. हा मी गतिशील वेगळपूरकर. हा चल पुढे. सर्वांना ये बात. सर खूप 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 शुभेच्छा देतो. झालं वाक्य झालं. ये बात वाक्य झालं. वाक्य झालेलं आहे. ये बात. सर ऑल ड्यू रिस्पेक्ट. आता मगाशी केलं ना रे. झालं हे वाक्य झालं. छोटे मालक येते सर. अरे असं वागतं त्यांच्याशी. पण हे कसे वागतायत बघा ना. अत्यंत चुकीचं हो. तुम्हाला कळत हो मला कळतंय. तुम्ही असं वागू नका त्यांच्याशी. पुढे काय आहे मला तर यावर्षी कर्मचाऱ्यांनी अत्यंत छान कामगिरी केलेली आहे. सूर लय बी जाऊ द्या. पटापटा बोला काय तो. चला चला. पण आपण 2 फक्त कर्मचाऱ्यांचे सत्कार आता इथे करणार आहोत. तर सगळ्यात पहिला पुरस्कार मिळणार आहे सर्वात वेगवान डिलिव्हरी बॉय साठी, जो आहे श्रमेश बेटकर. वा वा वा. श्रमेश. हरीश आण लवकर. हा अरे हात नका मिळू हो सारखा. त्यांना द्या ते. हे या श्रमेशचा एक किस्सा. नको श्रमेशचा किस्सा नको. नोव्हेंबरचा शेड्यूल त्यातच जाईल. नको थोडस बोलू द्या. मला ना खूप आता ना खूप व्हायला लागले. सर इमिजिएटली जायचं. रश असते हो तिकडे एअरपोर्टला. कळत कसं नाही तुम्हाला? सो सॉरी. हा ये चल. शाल. हो शाल. चला पटापटा. पटकन कर रे पटकन कर. हे पटला. घ्या हात. घेतलाय मी. ये रे मस्त. चल रे. हे घे. तू नको रे करू. हे घे. चल मस्त. चल. झालं एवढंच. पाया नाही पडत आहे तो. पाया नाही पडत आहे. लवकर चल. सर असं बोलू शकत नाही तुम्ही. सर अजिबात असं बोलू शकत नाही. चला दुसऱ्याला बोला लवकर. आता दुसऱ्या नंबरवरती आहे. 3 मिनिटात फक्त 3 मिनिट. लवकर. हो दुसऱ्या नंबरवरती आहे. ओळखा कोण असेल ओळखा. बोलना लवकर. नमस्कार. दुसऱ्या नंबरवरती आहे प्रथमेश शिवलकर. प्रथमेश आण. हे नका करू. हे चल घे. चल घे. निघ. चल काय वाजवे ना. चल तिकडे. चलो राईट. व्हेरी नाईस. ग्रेट. चला आता झालंय माझं.
आता पाकिट द्या, मी निघतो. पाकिट द्या नाही मला. एक शेवटचं राहिलेलं आहे. अरे नका करू यार. एक सांगता करतील फक्त गतिशील सर आणि अहो मला 3 मिनिटं होती हो, जायला लागेल मला. झालं 2 मिनिट. गेट बंद होईल ना ते. 2 मिनिटासाठी चला, सर. चला, लवकर चला. तर आता गतिशील सर आपल्याशी 2 शब्द बोलून या कार्यक्रमाची सांगता करणार आहेत. गतिशील सर. चल 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 लवकर, चला चला चला. रेडी रेडी, पटपट. ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आणि राटीची जाओ आणि तुम्हाला ही सगळ्यांना सुखाची समृद्धीची भरभराटीची जाओ हीच सदिच्छा. अरे अरे शॉक पण लेट लागतो. कमाल आहे यार. अरे कार्यक्रम संपला. पाकिट दे ना यार माझं. पाकिट लवकर. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ऍज युजल धमाकेदार परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? कमाल कमाल. तुमच्या सगळ्यांच्या आधी सचिन गोस्वामींसाठी टाळ्या. एखादी सिरीज एक टप्पा पार पडून गेल्यानंतर त्याच्यात नाविन्य कशा पद्धतीने आणता येईल याचा विचार दिग्दर्शकांनी करणं फार महत्त्वाचं असतं आणि तो विचार प्रत्येक वेळेला गोस्वामी इतका अप्रतिम करतात आणि तो इतका अप्रतिम उतरवतात की आता गतिशील वेगेपूरकरचा कंटेंट एका लिमिटपर्यंत आपण पोचवला आहे. आता त्या ॲक्शनमध्ये या आजपासून जो त्यांनी नवीन आणलं म्हणजे ती उदबत्ती किंवा तो माचीस, ब्रिलियंट, फॅन्टॅस्टिक. तुमच्या दोघांना एकत्र स्टेजवर बघणं एक खरंच ट्रीट असते. आणि प्रिया तू कमाल केलंस, फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. हरीशनी पण खूप मस्त कन्सिस्टंटली केलं ते हात मिळवून, मजा आली. नाईस. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. मला कधीच वाटलं नव्हतं की मी असं म्हणेन, पण गतिशील वेगेपूरकरांचं टायमिंग खूप भारी आहे, म्हणजे अशक्य टायमिंग आहे. आणि तुम्ही दोघे, तुमची केमिस्ट्री ही एका हिरो आणि हिरोईनला पण लाजवेल अशी आहे. आणि मला असं वाटतं ह्या मंचाची वन ऑफ द बेस्ट केमिस्ट्री आम्हाला नेहमी बघायला मिळते जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येता. प्रिया काय आवाज पकडलास, वा 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 वा, फारच भारी. आणि दी फास्टर्स अँड मूव्हर्स हे नाव मला फारच आवडलं. ऍप नाव आहे कंपनीचं. धमाकेदार परफॉर्मन्स गाईज, थँक्यू. मंडळी, सासरा जावयाची अतरंगी जोडी आज पोहोचली आहे पोलीस स्टेशनमध्ये. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचा थरार अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. कसं आहे, जरा दिवाळी जवळ आली. सासू आहे ना माझ्या नावाने लय बॉम्बा मारते. तिचं काय म्हणणं आहे, लय ड्युट्या केल्या, आता जरा घरची ड्युटी सांभाळ. तर मस्तपैकी लाडू बिडू वळते, आज चकल्या बिकल्या पाडते, सासूला जरा खुश करते. कसं आहे, माझी ड्युटी संपत आलेलीच आहे, मी जरा लवकर जाते. खांडेकर साहेब येतील तर तुम्ही जरा सांभाळा. मॅडम मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा तुम्ही या. ऍक्च्युली म्हणून टेन्शन आहे, पण ठीक आहे, तुम्ही कराल व्यवस्थित. उठा उगा पायदळी ऐका ना, माझं सगळं मान्य आहे. तुमचं काही कंप्लेंट बिम्प्लेंट असेल ना, हे घेतील लिहून. विराज आहेत ना, ते लिहून घेतील. तुम्ही ऐकून घ्या, आमची कंप्लेंट, माझी कंप्लेंट लिहून घ्या. बर बोला, या बोला काय काम आहे, बोला. काय झालं, काय प्रॉब्लेम? माझा जावई आहे ना, त्याला फासावर लटकवा. त्याने माझं जगणं एकदम बेकार करून टाकलंय. बर मॅडम, माझा सासरा माझ्या जीवावर उठलाय, तो मला कधी पण मारून टाकील. त्याला आधी फासावर लटकवा. माझी कंप्लेंट लिहून घ्या मॅडम. ऐका माझं, ऐका. तुमचं नाव काय आहे? माझं नाव अरुण कदम. तुमचं नाव काय आहे? मी प्रभाकर. जरा लिहून घ्या. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा कोण सासरा, तुमचा कोण जावई, हा त्यांना लाजा नाहीत का? तुम्ही टेन्शन घेऊ नका. आत्ता गाडी काढते, चामटवत त्यांना इथं आणते. गाडी कशाला काढायला पाहिजे? म्हणजे तो माझा सासरा वसाडा हलकट, तो हाय. माझा जावई हलकट, तो हाय वसाडा. याला आधी फासावर, याला आधी लटकवा ह्या माणसाला. तुम्ही 1 मिनिट, म्हणजे तुम्ही दोघं सासरे जावई?
तुम्ही काय जरा पिऊन बिऊन आले का? नाही बरं नाही. जरा इकडे उभे राहा. जगताप जरा चेक करा, वाज घ्या जरा. प्यायलेत ना मॅडम 3-4 दिवसांचे मिक्स प्यायलेत असं काय वाटतंय. रे? म्हणू दे पिण्याचा जाऊ दे, माझी आधी कंप्लेंट लिहून घ्या. काय काय झाले काय एवढं? काय झालं काय सांगू, माझ्या नाकात दम आणला ह्या माणसानं. काय झालं? काय झालं, मला ना दिवाळीत फटाक्यांचा स्टॉल टाकायचा होता. बरं 1 मिनिट लिहून घ्या सगळं लिहून घ्या. हा? तर काय झालं, माझ्याकडे थोडी पैशांची पडली कमतरता. बर ह्याने लग्नात मला दिलेली सोन्याची अंगठी मी ती सोनाराकडे विकायला गेलो, ती पितळाची निघाली, खोटी निघाली. आता ह्याला फाशी शिक्षा द्या. एवढं फाशी बिशी नाही होत. काय मला मध्यस्थी बोलला जावई सोन्यासारखा आहे, हा पितल्यासारखा पण आहे वसारा. वसाड्या मी पितलाच आहे, मग तू अल्युमिनियमचा आहेस. वसारा मग तू स्टंगचा आहेस. कंप्लेंटी करायला आले तुम्ही नालायक माणसं. तुमच्या 3-5 चेहरे बघितले ना तेव्हाच मला कळलं काय फालतू कंप्लेंट असणार आहे तुमच्या. चला निघा. हे बघा हा घरगुती मॅटर आहे, घरात बैठक बसवा आणि काय तो निपटावा. चला निघा. कंप्लेंट लिहून घ्या हो, कंप्लेंट लिहून घ्या ना हो. चला. कंप्लेंट निघा लिहून घ्या हो. निघा म्हणलं ना आता हाताची मारीन. एक मिनिट काय चाललंय फालतू कुठले? मॅडम कंप्लेंट लिहून घेत नाही. काय प्रकार आहे हा? कंप्लेंट लिहून घेत नाहीत हे आमचे. बघा ऐका मॅडम, लिहून घ्या ना, प्रसंग आलाय माझ्यावर. हे कंप्लेंट निघा ना तुम्ही. निघा. एक मिनिट निघा नाही तर- काय चाललंय मॅडम? काय चाललंय म्हणजे? सामान्य माणूस तुमच्याकडे मदत मागायला आलाय, तुम्ही कंप्लेंट सुद्धा लिहून हे घेतली. बघा तुम्हाला विषय माहिती नाहीये काही. एक मिनिट, मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी. काय पाहिलं? हात उचलताय तुम्ही त्यांच्या. मग काय ब्रीदवाक्य काय तुमचं? काय? सदरक्षण आहे, खलनिकरण आहे, असं आहे ना? मला नका ना शिकवू तुम्ही माझी. मग तुम्हाला तुमची ड्युटी कळत नाहीये? म्हणजे ते तुम्हाला सांग कंप्लेंट कंप्लेंट लिहून घ्या. कंप्लेंट लिहायला तुम्ही सांगताय. थोबाडा बंद. हात नाही उचलायचा. हे बघा हात ऐका नाही उचलायचा. ऐका माझं. पोलीस स्टेशन मध्ये येऊन पोलिसावर तुम्हाला आवाज उठवायचा काही एक अधिकार नाहीये. जर पोलीस त्यांची जबाबदारी नीट पार पाडत नसतील तर मी आवाज उठवू शकतो. तुम्ही आम्हाला जबाबदारी शिकवणार? हो. शिकवा. शिकवा म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्हाला कंप्लेंट लिहायला काय प्रॉब्लेम आहे? हा? फालतू कंप्लेंटी घेऊन आले तुम्ही ठरवणार. जीव घ्या ना, प्रसंग माझ्यावाली. तू आहे शान्या. तुम्हाला अधिकार नाही हे करण्याचा. हे अधिकार नाही तुम्हाला हे करण्याचा. ऐका ना, त्यांची कंप्लेंट फालतू आहे का महत्वाची आहे तुम्ही कोण ठरवणार? पोलीस हा? तुम्ही. आधी कंप्लेंट ऐकून घ्या आणि मग ठरवा. कळलं? मला विषय नाही माहिती. ऐका माझं. एक मिनिट, तुम्ही काय मला ऐरा गैरा समजताय? कोण आहात हा? तुम्ही? कोण आहे म्हणजे? कोण आहे तुम्ही? सामाजिक कार्यकर्ता आहे मी. बरं मग नाव माहितीये माझं काय? काय नाव आहे? यजुवेंद्र विरूपाक्ष हमथावास. आ? यजुवेंद्र विरूपाक्ष हमथावास. मग मला ओळखलं नाही तुम्ही? कोण आहे? मग काय करू काय मी तुमच्या नावाचं? माझं काय कठीण नाव म्हणून तुम्ही लय तुमचा रुबाब दाखवणार आमच्यावर. कठीण नाव आहे म्हणून नाही. मग माझं सोशल मीडियावर चॅनल आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. असं सामाजिक प्रॉब्लेम्स वरती रील तयार करतो आणि लोकांमध्ये जनजागृतीचं काम करतो मी. ऐका ना, तुम्हाला माहित नाही त्यांच्या काय कंप्लेंटी आहे. तुम्ही निघा ना साहेब. आज तुमचं काय काम असेल तर ते सांगा. उगाच नका माझा टाइम घालू. माझा आहे का? माझा फोन हरवलेला आहे तर त्याचीच कंप्लेंट करायची आहे. पण आता ती नाही, आधी मला हे निस्तरावं लागणार आहे. हे काय, हा काय प्रकार आहे? ऐका ना, झालंय सगळं बोलून, तुम्ही जा ना. पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. आता जर माझा फोन असता ना, रेकॉर्डिंग केलं असतं मी. करू रेकॉर्डिंग? हाय फोन नाही, हे नाहीये, फोन नाहीये माझा. सांगतोय मी तुम्हाला की असतं ना तर मी केला असता. तुमचे जे कमिशनर साहेब आहेत ना, करंदीकर, मित्र आहेत माझे चांगले, मला फॉलो करतात, माझा चॅनल फॉलो करतात. करू त्यांना फोन? नाही नाही नाही, ऐका ना साहेब, तुम्ही बसा इथं. नाही ऐका, तुमची काय फोनची कंप्लेंट आहे ना? ऐका ना, लिहून घ्यायची. माझी कंप्लेंट नंतर लिहिणार मी. ऐका ना, आधी यांची कंप्लेंट. ते फालतू कंप्लेंट आलेत. मी परत सांगतो, त्यांची कंप्लेंट फालतू आहे का मोठी आहे त्यांना ठरवू द्या. थँक्यू साहेब. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. यांची आधी कंप्लेंट लिहायची. तुमचं काम तुम्हाला कळत नाही? पोलीस आहात ना तुम्ही? माझी ड्युटी समजावू नका मला. मी घेते. सामान्यांशी असं वागता का तुम्ही? नाही, मी घेते, लिहून घेते. आत्ताच्या आता त्यांची कंप्लेंट लिहायची. मी लिहून घेते त्यांची कंप्लेंट. माझ्या जीवावर मला माझा सासरा. काळजी करू नका, मी आहे ना. मी तुमच्या सोबत आहे. कोण आहे तुमच्या सोबत? यजुवेंद्र विरूपाक्ष हमथावस. कंप्लेंट घ्या, कंप्लेंट फक्त देऊन घ्या. मी तुम्हाला माझं नाव उच्चारायला नाही सांगत आहे. कंप्लेंट सांगा, मी आहे ना. सर ऐका ना, बसा ना तुम्ही. नाही काय ना सर, तुम्ही आहे ना आज मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मी तुमचे आभार कसे मानू आणि तुमचे ऋण कसे फेडू या उभ्या जन्मात मला खरंच कळत नाही. खरंच धन्यवाद. आता जवळ यांची कंप्लेंट लिहून होत नाही ना साहेब, तवर मी तुमची कंप्लेंट विचारणार नाही. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मध्यरात्रीपर्यंत थांबावं लागलं तरी थांबेन मी. थँक्यू सर. यांची कंप्लेंट लिहून घेते, लिहून घ्या. माझी मला पितल्याची अंगठी, खोटी अंगठी दिली. खोटी खोटी अंगठी दिली म्हणून चिडला? मग तुम्ही ना लग्नात बूट कसली दिलेस वासाऱ्या? दिलं होतं ना,
खरं होतं ना का खोटं होतं मला सांग. अरे कसले बूट दिलेस तू वसाऱ्या? कसले म्हणजे लाल पिवळ्या रंगाचे, समोर सशाचं थोबाड असलेलं, लहान पोराचे पॉम पॉम करणारे बूट दिले वसाऱ्याने मला. अरे वसाऱ्या, आम्ही ते मंडपात बूट घालून आलो तर एक आजी म्हातारी म्हणा करोड तिने उचलून घेतला. एक पप्पी घेतली माझी, म्हणा बोलली भाला लरू नको, इकडे थांब, लग्न आटपतीने परत येते. माझ्या लाईफ मध्ये एवढा इन्सर्ट आजपर्यंत कुठलं झालं या वसाऱ्या मुलं झालाय. याला फासावर याला फाशी द्या. हा मी लिहून घेते ना तुमची हो, complaint. मॅडम. ऐका माझी याच्या- 1 मिनिट. हा लिहून घ्या, कंप्लेंट लिहून घ्या. हा फसवणूक केलेली आहे. हा हा हा. सवणूक जावयाने फसवणूक केली. नाही याच्यात पॉम पॉम करणारे शूज गंभीर गुन्हा आहे. हो ऐका मॅडम. 1 मिनिट. हो, पॉम पॉम ऐका करणारे शूज पॉम. ओ विराज म वर नाही अर्धा चंद्र. पमवा पमवा कसं दिसतंय ते. हो ऐका 1 मॅडम. मिनिट. हो, पॉम पॉम ऐका करणारे शूज पॉम. ओ विराज म वर नाही अर्धा चंद्र. पमवा पमवा कसं दिसतंय ते. मला लय हो डाऊट. हो मॅडम, माझं तुम्ही ऐकून घ्या. हो हा. अहो ह्या माणसाच्या साईजचं बूट सापडतच नाही. म्हणजे हो दुकानदार म्हणाला ह्याच्या साईजचं बूट आहेत का नाही. हा त्याला पिपाणी असते. हा. तुम्हाला जर नको हवी असेल ना ते बोटाने त्याची जीभ बाहेर काढा, मग त्याचा फुसफुस आवाज येईल. ह्या माणसाला अक्कल नको होतं बूट घालायचं म्हणून. वसाऱ्या असले बूट याला फासावर. नाही नाही काय ना ही ऍक्च्युली केस स्टँड नाही होणार. पॉम पॉम चे बूट दिले ह्याच्यात काय. नाही ना साहेब, अहो नाही नाही, तुम्हाला कळत नाही, गांभीर्य कळत नाही गुन्ह्याचं. नाही. त्यांनी फसवणूक केली, 420 चा गुन्हा दाखल. नाही याच्यात 420 नाही. एक मिनिट फसवणूक केली ना साहेब. असं काय करताय काय- तुम्ही? काय तुम्ही म्हणजे? आता काय म्हणाला होता? जीवावर बेतलंय ते सांगा ना. वर बेतलाय ना माझ्या. नाही बेतलाय का? ना? बेतलाय. ते सांगा. आहे हे बघा मॅडम, काय झालं, आम्ही दोघ जण ना एकत्र दारू प्यायला बसलो होतो. आम्ही दोघांचा पेग भरला. मी दोघांचा पेग भरला तेवढं माझं सासरं मला म्हणालं, जावई बापू मागच्या खोलीमध्ये पोपट आहे. मी असा पोपट वळून बघायला गेलो तेवढ्यात ह्या माणसाने माझा पेग प्यायला. माहिती आहे याला आधी फासावर चढवा, आत्ताच्या आता फासावर तू चढवा. वसाऱ्या काय केलं? काय केलं? तू काय केलं? काय केलं? चाकणा म्हणून मी वाटेमध्ये फरसाण घेतलं खायला, तर यो वसाऱ्या बोलला सासरे बुवा खाली वेपर पडले. वेपर मी बघायला गेलो तर या वसाऱ्याने माझा पेक पिऊन टाकला ना वसाऱ्याने. अरे वसड्या, तू माझा पेग पियालास म्हणून मी तुझा पेग पियालो. मग वसाऱ्या तू खाली बोललास कशाला म्हणा की वेपर पडले म्हणून. मग तू कशाला बोललास माग पोपट आहे म्हणून. लिहून घ्या. हा जगताप लिहून घ्या. गंभीर गुन्हा आहे साहेब. साहेब तुमच्यामुळं मला ना या गुन्ह्याचं गांभीर्य कळतंय. नाही तर मला कळलंच नसतं. पण नाही हा गुन्हा नाही. हडकन डोळे उघडलेत साहेब तुम्ही माझे. नाही, लिहून घ्या. एक मिनिट, हे- 1 मिनिट. नाही, हा गुन्हा नाही. यांनी हे जे आहेत कोण तुम्ही यांचे अरे, सासरे सासरे आहेत. आणि तुम्ही जावई. जावई. हा, यांनी सांगितलं पोपट पोपट. हा पोपट. हा पोपट पोपट सांगितलं. यांनी फसवणूक केली. परत एकदा 420 चा गुन्हा. नाही. काय लिहिलंय तुम्ही? ट वर कोण देतं मात्रा? जगताप तुम्ही पपाटे पपाटे लिहिलंय. ते पोपट पोपट आहे. काय करू मी तुमचं? काय करू मला सांगा? लोटांगण घालू का दंडवत घालू तुम्हाला? नाही पण मला फक्त एवढं म्हणायचं की हा गुन्हा नाहीये ना, की म्हणजे एक सासरा म्हणतो पोपट पोपट, दुसरा म्हणतो वेफर वेफर, याच्यावर काय केस लागणार आहे? नाही नाही नाही, साहेब, नाही, अहो हा गुन्हा आहे. एक तर ह्यांनी ना पोपट घरात पाळलाय, एक पक्षी घरात पाळलाय. हा कायद्यानं गुन्हा आहे. लिहून घ्या लिहून नाही घ्या. नाही, हे ना एक मिनिट हे ना काय भंकस करायला आलाय का? पंकज नाही करत आहे. हे सगळं सांगता तुम्ही म्हणजे काय सांगायला नको. तुमच्यासाठी मी त्यांच्यावर एवढा ओरडलो, त्यांना म्हटलं आधी यांची कंप्लेंट, ही कंप्लेंट ह्याच्यापेक्षा गंभीर गुन्हा या माणसाने केला जरा नाही. गंभीर गुन्हा केलाय. ही घरची भांडणं आहेत. ही शेजारच्याला सांगितलं मध्यस्थी करायला तरी सुटतील ही भांडणं. काय बोलता वा? ऐका एक मिनिट, ऐका तुम्ही जरा जीवावर बेतलंय नाही त्यांच्या. नाही जीवावर जीवावर नाही. बेतलेलं ऐका आहे ऐका यांच्या काही जीवावर बेतलं नसेल. आता माझ्या लक्षात येते हे असाच टाइमपास करणार. नाही नाही माझा फोन गेलाय, आपण त्याची कंप्लेंट नाही ना साहेब, ऐका ना मी काय म्हणते, ते सामान्य माणसं आहेत. होय. आता तुम्ही सामाजिक कार्य करते, तुम्ही त्यांना डावलताय, हे काय बरं दिसत नाही, नाही. हे बघा माझ्या पण हातात मोबाईल आहे, मी पण शूट करून पाठवू शकते आमच्या करंदीकर साहेबांना, कमिशनर साहेबांना. काय आहे, तुमची फक्त ओळख आहे हो, ते डायरेक्ट आमचे कमिशनर साहेब आहेत. हा, तुम्ही आमच्या सरकारी कामकाजात आहे ना, तुम्ही असा व्यत्यय नाही आणू शकत. तुम्ही बसायचं. मी व्यत्यय नाही. काय तुम्ही खरंच माझे डोळे उघडले, तुम्ही बसायचं नाही, साहेब. नाही, साहेब, नाही. बसा ना. ऐका, माझ्यावर जीव घ्यायला जीव प्रयत्न घ्यायला आला प्रयत्न. होता. हा. हा बघा काय ह्या माणसांना मला जालायचा प्रयत्न केला. हे गंभीर. खोटा काय बोलतो? एक- एक- एक मिनिट, हे गंभीर आहे. जालायचा कुठे बोलतोय हे गंभीर आहे. जाळपोळ, हे आहे हे. जालायचा प्रयत्न केला. जोळ पाळ नाही, जाळपोळ, नीट घ्या. जगताप. हा काय झालं, मी फटाक्यांचा स्टॉल टाकला होता. हा
तर त्याच्या शेजारी बसून हा माणूस विडी ओढत होता. मी याला म्हटलं मला जरा कस दे. तर ह्या माणसानं माझ्या अंगावर फेकला. कॅच सुटला आणि माझं सगळं फटाकं जळलं माहिती आहे. तुला कॅच नाही पकडता येत? हे ग कसं कॅच पकडणार. कसं आहे मॅडम, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये ना एक झोपलेला क्रिकेटर असतो. म्हणजे एखाद्यानंतर कॅच फेकला ना तो कसा उफाळून उठतो आणि लगेच कॅच पकडतो. पण माझा त्या दिवशी क्रिकेटर उठलाच नाही. काय समजलं? त्याच्यामुळे कॅच सुटला. कॅच सुटला आणि सगळं फटाकं जळून गेलं माहिती आहे. माझा जाम नुकसान झालेलं आहे. माझा क्रिकेटर न उठल्यामुळे माहिती आहे. नाही याला फाशी शिक्षा द्या. फाशीची शिक्षा द्या. वसाऱ्याला पहिला फासावर लटकवा. माझा फराळाचा स्टॉलचं ह्याने नुकसान केलंय वसाऱ्याने. केला तू केलं वाचा. काय केला? तुम्हाला सांगतो, मी फराळाचा स्टॉल लावला होता ना, त्याच्यावर या वसाऱ्याने याची चड्डी वालत घातला. पिलायला पाहिजे ना ती वरच्या अशी वलीच्या वली वालत घेतला. माझ्या सगळ्या फराळाचं नुकसान झालं माहिती आहे. एक मिनिट एक चड्डी वाळत घातली म्हणालात ना. एक चड्डी न पिळता वाळत घातली तर सगळं फराळ कसं काय खराब झालं? काही झालं, मी घरातून 3 अनारस घेऊन आलो आणि ते विकायला ठेवले. कोणीच गिऱ्हाईक येत नाही म्हणून त्यातला मी 1 खाऊन टाकला. पण 2 अनारस या चड्डी मुळे सगळं विरघळून गेलं. त्या अनारस मधला अन्न विरघळून गेला आणि फक्त रस्सा रस्सा राहिला. या वसाऱ्याला पहिला फाशी द्या. माझं अतोनात नुकसान झालं. अतोनात? माझं काही कमी नुकसान केलं काय तू? अरे काय केलं नुकसान? मूर्खा जरासे काय झालं? बावळटांनो अक्कल नाहीये तुम्हाला? नीट बोला सामान्य माणसं आहेत ना. नीट बोला. सॉरी नाही तसं नाही. दोन अनारसांचं नुकसान झालंय तर यांना वाटतं खूप नुकसान झालेलं आहे. किती नुकसान झालंय तुमचं? 12 दून 24 म्हणजे 24 रुपयाचं नुकसान झालंय. एवढंच झालं ना म्हणून रडतोय? अरे माझा केवढा अतोनात अगणित माझं नुकसान झालेलं आहे. तुमचं किती झालंय? 38 रुपये. बापरे, लिहून घ्या. काय झालं, माझ्या पोरग्यानं आणलं त्या लंग्या फटाक्या. त्यातली मी एक लवंगी फटाकी घेतली आणि विकायला ठेवली. गपचूप आणून विकणे आहे. तेवढ्यात काय झालं, ह्याने विडी फेकायला ती जळून गेली. अरे मी जर तो धंदा केला असता ना तर माझ्याकडे फॅक्टरी असती, फॅक्टरी फटाक्यांची. माझं अतोनात नुकसान केलं ह्या माणसानं. याला आताच्या आता फाशी शिक्षा लटकवा. खरं तर दोघांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. नाही ना, असं कसं बोलता तुम्ही? तसं नाही, अक्कल पाहिजे यांना. काय सांगताय तुम्ही? त्या एका लवंगी माळच्या फटाक्यावरती तुम्ही बिझनेस करणार होता. मग लहान पोराची, आपल्या बारक्या मुलाची लवंगीची माळ चोरून आणतो आणि विकायला ठेवतो. तुमच्या बापाने ठेवले होते 2 अनारसे विकायला. अरे चाल, आला मोठा कंप्लेंट करायला. नुकसान झालं. किती नुकसान झालंय तुमचं? 24 रुपयाचं नुकसान. 24 झालंय. हे 50 ठेव. चल 50 ठेव. माझं पण 38 झालं. हे 50 ठेव. चल जा घरी जा. साहेब सुट्टी नाहीत माझ्या. ए जा लॉलीपॉप खा जाता सुट्टे देतोय मला. जा ए चल ए माझ्याकडे पोलिसांचा वेळ खातात. माझेच पैसे ते. वा रे वा, पोलिसांचा वेळ खातात. आगाऊ कुठचे. सिरियसली? खरं का काय? हा, माझी कंप्लेंट. हेच सांगत होते मी तुम्हाला मगाधरनं. काय ना, पोलिसांचे कायदे कानून तुम्ही नका ना शिकवू आम्हाला. नाही असं ना, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते, पण आम्ही पण जनतेचे सेवक येतो. आम्ही पण जनतेच्या सेवेसाठी ते तत्पर असतो. आमच्या ड्युट्या, आमचे कायदे, आमचे नियम, आमच्या जबाबदाऱ्या तुम्ही नका शिकवू आम्हाला. मला वाटलं जनतेसाठी ना आम्ही दिवस रात्र मेहनत करतो. दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, ऊन बघत नाही, पाऊस बघत नाही, ताण बघत नाही, भूक बघत नाही. तुम्ही काय करता? तिथं गादीवर ताणून पडलेले असता. येतं का आम्हाला सांगायला जरा 2 मिनिटं आराम करा, आम्ही तुमची ड्युटी करतो म्हणून? आम्हाला शिकवताय आमचे कायदे कानून वरपर्यंत ओळख आहे म्हणे. करताय रीला, करताय मोबाईल चोरी. लायकी आहे का तुमची? मोबाईल तुमचा चोरीलाच गेला पाहिजे. नाही असं नाही, म्हणजे माझा काय असं हे नाही. हे नाही म्हणजे हे नाही. चला ओ, एक काम करा, खांडेकर साहेब येतील, त्यांना सांगा ह्या माणसांची कंप्लेंट लिहून घ्यायची नाही. आधी जगातल्या घडामोडी चालल्यात, उलाढाली चालल्यात, त्या सॉल्व्ह करा आणि मग ह्या माणसाची थुकरट कंप्लेंट. मॅडम असं नका करू. माझी थुकरट कंप्लेंट नाही, अत्यंत महत्वाची कंप्लेंट आहे. माझा फोन मी ऐका ना मॅडम, मी खरंच मी एक हे करत होतो, रील तयार करत होतो असा रस्त्याच्या पलीकडे मोबाईल ठेवून की रस्ता कसा क्रॉस करावा. तेवढ्यात सिग्नल पडला आणि गाड्या आल्या. तर मग इतका वेळ सिग्नल होता ना की एका माणसाने असा फोन उचलला असं करून मग तो पळून गेला माझा फोन घेऊन. तर ती माझी कंप्लेंट लिहाल का प्लीज? तसं लिहायला तर मी कादंबरी पण लिहू शकतो, पण कोणी वाचली पाहिजे ना. सांगा जगताप. हा, वा वा वा, फारच सुंदर विषय, सुंदर सादरीकरण, मस्त. प्रसाद. सगळ्यात आधी सगळ्या पोलीस बंधू भगिनींना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
नमा फार महत्त्वाचं बोललीस आणि फार पोट तिडकीने बोललीस, त्यामुळे ते खूप घुसलं असं काळजात. खरोखर पोलीस आपले सगळे मित्र प्रचंड खस्ता खाऊन आणि आपल्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी झटत असतात. एकदा त्यांच्या सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवायला लागतात. महाराष्ट्र पोलिसांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मला मोरे आणि अरुण, तुमच्या दोघांच्या एनर्जीमुळे ना कितीही जुनी सिरीज परत नव्याने सुरू झाली असं वाटतं. म्हणजे तुमच्या एनर्जीमुळे मला असं वाटतं ही कुठली सिरीज, असा 2 क्षण मी गुंतलो त्याच्यात. मग लक्षात आलं हे जुनंच आहे. ही ताकद आहे तुमच्या एनर्जीची की त्याला तुम्ही इतका नाविन्याचा मुलामा तुमच्या एनर्जीमुळे देता की क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक, तुफान एनर्जी होती. पृथ्वी अप्रतिम, नेहमीप्रमाणे लाजवाब. नमा फॅन्टॅस्टिक. शेवटच्या याच्यासाठी तुझ्यासाठी पण टाळ्या. वराजी विराज, पमाव पमाव आणि पपाटे आणि जोळपाळ हे लाजवाब आहे. मजा आली. मंडळी, ही हास्य दिवाळी अशीच चालू राहील, पण आता भेट होणार आहे उद्याच्या भागात. आता वीकेंड होणार आहे हसरा, कारण वीकेंडला अर्थात शनिवारी आणि रविवारी तुमच्या भेटीला येते तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.